नारी शक्ती वंदन आणि डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलं आहे। विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली, ज्यामुळे हे विधेयक लोकसभेत कोसळलं। नक्की काय घडलं सविस्तर सांगतो, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावर गेल्या 2 दिवसांपासून जोरदार चर्चासत्र सुरू होतं। विरोधकांनी लोकसभेत जागा वाढवण्याच्या तरतुदीवर तीव्र आक्षेप घेतला। सत्ताधारी आणि विरोधकांमधील या खडाजंगीनंतर अखेर मतदानाची प्रक्रिया पार पडली। महिला आरक्षण विधेयक म्हणजेच 131व्या घटना दुरुस्तीसाठी मोदी सरकारला 326 मतांच्या विशेष बहुमताची गरज होती। मात्र मतदानात केवळ 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने कौल दिला, तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं। एकूण 528 खासदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता। बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानं हे ऐतिहासिक विधेयक नामंजूर झालं। या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी इतर 2 विधेयकही मागे घेतले आहेत। महिला आरक्षणाचा हा पेच आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।